जिल्हा रुग्णालयाने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये राबवलेली नित्योपयोगी वस्तू खरेदी प्रक्रियाचे प्रकरण उपसंचालक कार्यालय नाशिक आरोग्य मंडळ नाशिक यांनी सदरचे प्रकरण उकरून काढले आणि त्याची चौकशी प्राथमिक लेखापरीक्षण करून आणि पुढे कारवाई करून जिल्हा रुग्णालय जळगावचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NS चव्हाण, तत्कालीन प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सुनील बंसी, त्याच्यानंतर प्रभारी प्रशासकीय अधिकारी तत्कालीन डॉक्टर संदीप पाटील, कार्यालय अधीक्षक श्री हरपाल वाणी, भंडारपाल श्री मिलिंद काळे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रभारी श्री डॉक्टर बारेला, ग्रामीण रुग्णालय यावलचे सहाय्यक अधीक्षक श्री सुधाकर चोपडे, ह्या सगळ्यांना ह्या प्रकरणी प्राथमिक लेखा परीक्षण अहवाल उपसंचालक कार्यालय आणि सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा मुंबई कार्यालयाच्या अंतर्गत पुणे येथील कार्यालयाचे लेखापरीक्षण पथक यांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालावरून ह्या सर्व अपचारी यांना निलंबित करण्यात आले। सदर प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक श्री किरण मुरलीधर पाटील हे दिनांक 22 जानेवारी 2022 पासून डॉक्टर चव्हाण यांची बदली झाल्याने तिथे रुजू झाले आणि त्याच्यानंतर ते कार्यरत होते आणि त्यांच्या कालावधीतच ह्या प्रकरणाचे सर्व लेखापरीक्षण अधिकारी कर्मचाऱ्यांनी निलंबन करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांचे 1 ते 4 शासनाकडे पाठवणे, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर किरण मुरलीधर पाटील यांच्या कार्यकाळात झाल्या। ह्या 2 लेखापरीक्षणामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी प्रक्रियेचे जी काही अभिलेख होते आणि इतर बाह्य स्रोतापासून घेण्यात येणाऱ्या सेवांचे जे अभिलेख होते ते ह्या दोघा लेखापरीक्षण समित्यांना पूर्णपणे पाहण्यास मिळाले नाही अथवा त्यांना लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही किंवा झाले नाही काही कारणास्तव। आणि म्हणून जो काही माहिती उपलब्ध होती, जे काही अभिलेख उपलब्ध होते, जे काही अर्धसमासपत्राद्वारे जी काही माहिती मिळाली होती, तत्कालीन कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी जी काही माहिती दिली होती आणि अभिलेख पुरवले होते, त्या आधारे हे दोघं लेखा परीक्षण झालेले आहे। उपसंचालक कार्यालय नाशिकचे एकूण 4 लेखापरीक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी होते। त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी उपसंचालक कार्यालयाचे श्री लांजेवार, त्याच्यानंतर श्री सोनी लेखा विभाग सांभाळणारे उपसंचालक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री सोनी, त्याच्यानंतर GB चव्हाण ते पण कार्यालय अधीक्षकच आहेत, त्याच्यानंतर बापू सिरसाट जे संदर्भ सेवे रुग्णालयाला कार्यालय अधीक्षक होते आणि त्यांच्यासोबत श्री लांजेवार, अशी ही 5 लोकांची कमिटी होती। ह्या कमिटीला तत्कालीन उपसंचालक डॉक्टर रघुनाथ भोये यांचे आदेश होते की सदर जिल्हा रुग्णालय जळगाव येथे जे काही त्यांनी यावल ग्रामीण रुग्णालय येथे मार्च 2022 मध्ये कंत्राटी ह्या लेखा शीर्षकाखाली प्रचंड प्रमाणात खर्च झालेला दिसून आलेला होता आणि त्याच्यामध्ये प्रचंड रकमेची देयके अदा झालेली होती। याची चौकशी कामी त्यांनी हे चौकशीचे आदेश श्री भोये यांनी
या पथकास दिले होते. हे पथक नाशिक इथून प्रवास करीत यावल येथे पोचले. एका दिवसातच त्यांना हे लेखापरीक्षण करायचं होतं. तसे त्यांना आदेश नव्हते. त्यांना लेखापरीक्षण करून किती दिवसात अहवाल द्यायचा याच्या बाबतीत कुठलेही टाईम लिमिट नव्हतं किंवा तसं काही बंधन त्यांना आदेशामध्ये नव्हते. त्यांना आर्थिक वर्ष 21-22चे लेखापरीक्षण करण्याचे त्यांना त्यांच्या आदेशामध्ये तसे नमूद होते. आता ही 5 लोक आली. 5 लोक म्हणजे भरपूर मोठी टीम आहे. सगळे कार्यालयीन अधीक्षक, मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजे जाणते लोक होते, सगळे अनुभवी लोक होते. 5 लोक. याचा अर्थ काय की त्यांनी 21-22चं पूर्ण लेखापरीक्षण त्यांनी करणं अपेक्षित होतं. लेखापरीक्षणामध्ये येणाऱ्या सगळ्या बाबींचा अभ्यास करणं त्यांनी अपेक्षित होतं. अभिलेख असतील, BDS प्रणाली असतील, बिन्स प्रणाली असतील, त्याच्यानंतर जे काही निधी आहे, निधी आला गेला, कसा आला, कोणी मागणी केली, कुठून आला, कधी गेला आणि खर्च कसं झाला, त्याच्या खरेदी प्रक्रिया जे काही असतील त्याचे सगळे अभिलेख, त्याच्या बाबतीतले सगळे संबंधित कागदपत्र, ह्या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी करणं अपेक्षित होतं. आणि जर जे अभिलेख उपलब्ध नसतील किंवा काही जी माहिती ग्रामीण रुग्णालय यावल येथे उपलब्ध नसेल, गरज भासल्यास त्यांनी जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात जाऊन उर्वरित चौकशी करणं हे त्या आदेशाप्रमाणे अपेक्षित होते. आता ही मंडळी सकाळी 11 वाजता, हे पथक सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालय येथे पोचलं आणि आदल्या दिवशी हे आदेश काढले गेले होते. सदरचे आदेश हे ग्रामीण रुग्णालय यावल आणि जिल्हा रुग्णालय जळगाव यांना कधी प्राप्त झाले याचं काही याच्या बाबतीत काही माहिती उपलब्ध नाही. त्यांना ईमेलवर पाठवले होते का, ईमेल संबंधित कर्मचाऱ्यांनी बघून संबंधितांना कळवलं होतं का, ह्या गोष्टीबाबत काही माहिती नाही. परंतु असं दिसून आलं की हे जे पथक गेलं तेव्हा त्या पथकाच्या लेखापरीक्षणासाठी सदरचं कार्यालय हे तयार नव्हतं. म्हणजे काय की त्यांना अपेक्षित असलेले सगळे अभिलेख कार्यालयातच होते, पण ते त्यांना सादर करण्यासाठी ते योग्य त्या पद्धतीनं काढून ठेवले नव्हते किंवा उपस्थित आधीपासून उपस्थित करण्याची तयारी करण्यात आली नव्हती असं दिसून येतं. हे पथकाने जेव्हा त्यांना अभिलेख मागवले तेव्हा त्यांना संबंधित जो काही सहाय्यक अधीक्षक होते, काहीतरी रजेवर होते असं ते म्हणतात आजारपणामुळे, आणि त्यांना बोलून घेतलं होतं तिथे. तर ह्या पथकाला, ह्या 5 लोकांच्या पथकाला फक्त काही देयकं आणि बिल रजिस्टर वगैरे अशा गोष्टी ज्या असतात त्या बघायला मिळाल्या. आणि त्याच्यावरून त्यांनी असं म्हणजे निष्कर्ष काढला की आपल्याला सगळे अभिलेख काही बघायला मिळणार नाही, सगळे देयकं काही बघायला मिळून राहिले, तर मग आपण 50 देयकांचा लेखापरीक्षण करू असं त्यांनी स्वतःच ठरवलं टीमने. आधी तर त्यांनी आपल्याला फक्त 21-22चंच लेखापरीक्षण करायचं आहे असं त्यांनी स्वतःची कार्यकक्ष बांधून घेतली होती. आणि ते बांधून घेतल्यानंतर मग परिस्थितीप्रमाणे त्यांनी 50 देयकांचं लेखापरीक्षण करण्याचे समितीने ठरवलं. 50 देयकांचे लेखापरीक्षण 5 पथकाचे लोक करत आहेत. सगळे चांगल्या पदावरचे अनुभवी कार्यालयीन अधीक्षक, मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सगळ्यांनी जिल्हा रुग्णालय ज्या ठिकाणी काम केलेली लोक, चांगल्या प्रकारचे त्यांनी टेबल हाताळलेली लोक होती. तर एवढी सगळी लोक 50 देयकांचे लेखापरीक्षण करण्यासाठी ते आता कामाला लागली. 50 त्यांनी यादी काढली कोशवाहिनीवरनं आणि ते 50 देयकांची यादी काढून त्यांनी ते 50 देयकं या कार्यालयाकडनं, यावल कार्यालयाच्या कर्मचारी अधिकाऱ्याकडनं लेखापरीक्षण मागवून घेतली. तर पथकाच्या म्हणण्याप्रमाणे 50 पैकी 10 देयकं त्यांना लेखापरीक्षणासाठी उपस्थित करण्यात आली नाही आणि ती देयकं जिल्हा रुग्णालय जळगाव येथे दिलेली आहेत. काही स्वाक्षर राहिले असतील त्याच्यासाठी असं त्या लेखापरीक्षण अहवालावरून दिसतं. मग आता ह्या 5 चौकशी अधिकारी लेखापरीक्षकांनी 5 पैकी
4च लोक ते लेखापरीक्षणाला आले होते. त्यातले जे मुख्य प्रशासकीय अधिकारी होते, जे मेन लीडर होते, जे डिसिजन घेऊ शकत होते, टीमसाठी मार्गदर्शन करू शकत होते, तर ते नेमके तिथे त्या दिवशी यावलला आलेले नव्हते टीमबरोबर. आणि 4च लोक आलेली होती, त्यांच्या कनिष्ठ लोक सगळे. मग ह्या 4 लोकांनी 40 देयकांचं लेखापरीक्षण केलं. लेखापरीक्षण केलं म्हणजे त्यांनी काय बाबी बघितल्या, तर आता 40 लेख्यांचं परीक्षण जे करून राहिले ते देयकांचं, त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की त्याची संबंधित खरेदी प्रक्रिया आणि बाकीची जी देयक अदायगी आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत किंवा पाहणं अपेक्षित होतं. त्यासाठी त्यांनी बिल रजिस्टर बघितलं आहे. त्याच्यानंतर ती देयकं बघितली, देयकाला जोडलेली जे काही सहपत्र असतील किंवा कागद असतील, आदेश असतील, त्यांचं त्यांनी परीक्षण केलं. आणि त्याच्या आधारे त्यांनी त्यांचा आणि संध्याकाळी 5 वाजता यावल ग्रामीण रुग्णालय इथून त्यांचं काम आटपून ते नाशिक येथे रवाना होऊन गेले. आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी त्यांचा अहवाल तयार केला आणि तो उपसंचालक श्री भोये यांना, ह्या लेखापरीक्षण समितीचे जे अध्यक्ष होते श्री लांजेवार, म्हणजे ह्या समितीला लांजेवार समिती म्हणतात, तर हे लांजेवार समितीनं आज लेखापरीक्षण केलं. त्या यावल रुग्णालयाला जाऊन दुसऱ्या दिवशी नाशिकला आल्या आणि नाशिकला आल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी अहवाल तयार करून तो उपसंचालक यांना सादर केला. उपसंचालकाने अहवालचं निरीक्षण केलं असेल, पाहिलं असेल आणि त्यांनी मग त्या अहवालाशी ते सहमत आहे असं प्रतिवेदन पत्रात लिहून त्यांनी लगेच त्याच्यात लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे अहवाल मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी तो अहवाल अभियान संचालक यांना सादर केला. आणि असं कळतं आहे की हे अहवाल सादर करण्यासाठी ते स्वतः वैयक्तिकरित्या ते मुंबईला गेले होते आणि त्यांनी अभियान संचालकाची भेट घेऊन तो अहवाल सादर केला होता. आणि ह्या प्रकरणाबाबतीत त्यांनी अभियान संचालक बरोबर चर्चा केली होती असंही कळतं. आता ह्या अहवाल जो प्राप्त झाला अभियान संचालक यांच्याकडे, त्याच्या आधारे त्यांनी सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा मुंबई ह्या कार्यालयाकडून विशिष्ट लेखापरीक्षण अहवाल म्हणजे तज्ज्ञ लेखापरीक्षण अहवाल करण्यासाठी त्यांनी सहसंचालक कार्यालयाकडून एक पथक निर्माण करून ते परत यावल येथे आणि जिल्हा रुग्णालय येथे लेखापरीक्षण करण्यासाठी आले. आणि ह्या पथकाने यावल ग्रामीण रुग्णालयाचं लेखापरीक्षण केलं आहे, जिल्हा रुग्णालयाचं जळगावचं लेखापरीक्षण केलं आहे. आणि त्यावेळेस त्यांना जे काय उपलब्ध अभिलेखे होते, माहिती होती, अर्ध समाजपत्रातून जी काय माहिती मिळाली होती, त्याच्या आधारे त्यांनी पुण्याच्या लोकांनी एक अहवाल तयार केला. तो म्हणजे आपण एक कंबाईन अहवाल म्हणूया. ग्रामीण रुग्णालय यावल आणि जिल्हा रुग्णालय यावल ह्या दोघांच्याकडे जे काही त्यांना निरीक्षणं त्यांनी केली आणि जे काही त्यांनी निष्कर्ष काढले ते एका अहवालातच त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे ह्या समितीला, पुण्याच्या समितीला जे काही खरेदी प्रक्रियेचे जे काही अभिलेख होते, नसत्या होत्या, त्या त्यांना उपलब्ध झाल्या नाही. आणि मागणीपत्र आणि इतर गोष्टी जे काही आहे त्याच्या संबंधातले जे ग्रामीण रुग्णालय आणि संस्थांना ह्या गृहलक्ष्मीने माल पुरवठा केला होता, त्यांची डिलेवरी चलनं, पोचपत्र इत्यादी सगळे काही ह्या सगळ्या जी अभिलेखे आहे त्यांना मिळाले नाही पाहायला किंवा ते उपलब्ध नव्हते, त्यांना दाखवण्यात नाही आले. कारण की कार्यालयाचं असं म्हणणं होतं, जिल्हा रुग्णालय कार्यालयाचं, की संबंधित सर्व अभिलेखे ही तात्कालीन भंडारपाल श्री मिलिंद काळे यांच्या ताब्यात होते. आणि त्यांची बदली झाल्यानंतर, कार्यमुक्तीनंतर त्यांनी त्यांच्याकडचा कार्यभार भंडार विभागाचा, लेखा विभागाचा तसेच नियोजन विभागाचा कार्यभार, त्यांच्याकडे हे 3 कार्यभार होते. त्यांचं पद अभिलेखापाल, परंतु त्यांच्याकडे हे 3 कार्यभार ते सांभाळत होते कोविड काळामध्ये. तर त्यांनी कार्यभार हस्तांतरित केलेले नाही आहे आणि कार्यालयास कामकाज करताना अडचणी यायला लागले, अभिलेखे मिळायला नाही लागले, त्याच्यामुळे ते संबंधांची देयके अदा करण्यास त्यांना अडचणी येऊ लागल्या. मग अभिलेखापाल मिलिंद काळे यांना वारंवार पत्र व्यवहार करूनही ते त्यांचा कार्यभार देण्यास उपस्थित झाले नाही.
म्हणून त्यांच्याविरुद्ध जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने पोलिसांमध्ये FIR दाखल केली होती. त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली. त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाची कागदपत्र किंवा फायली नसत्या ह्या मिळून येत नाही आहे असं नमूद करून त्यांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली. म्हणजे त्यांनी चार्ज घेतला नाही आणि ते मिळून येत नाही असं. त्यांनी असं काही म्हटलेलं नाही की बाबा गृहलक्ष्मीचे खरेदी प्रक्रियेचे कागदपत्र मिळाले नाही, बाह्य स्रोताचे जे काही कंत्राटात दिल्या जातात त्याच्या बाबतीतले जे काही नसत्या होत्या, कार्यक्रम आदेश किंवा कार्यप्रणाली, टेंडरिंग किंवा त्यांच्या देयक अदायगीबाबतचे जे काही अभिलेख होते ते मिळाले नाही असं तर काही स्पष्ट नमूद केलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मग ह्या सबबीखाली त्यांनी म्हणजे हे अभिलेख त्यांनी ते त्यांना समितीला दाखवू शकले नाही, लेखापरीक्षण समितीला. मग अशा प्रकारे अपूर्ण माहिती, अपूर्ण अभिलेख, अपूर्ण जे काही उपस्थित होते कर्मचारी त्यावेळेस त्या पदावरचे त्या लोकांकडनं जी काही माहिती मिळाली होती त्याच्या आधारे यांनी त्यांचं लेखापरीक्षण अहवाल केला. आणि जे काही मालपुरवठा झाला होता त्याच्या बाबतीत त्यांच्याकडे अभिलेख नव्हते किंवा मागणीपत्र नव्हते, म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सगळ्या अधीनस्थ ग्रामीण रुग्णालयाकडून त्यांना माल मिळाला की नाही मिळाला आणि किती वस्तू मिळाल्या याच्या बाबतीत जुजबी माहिती मागून घेतली होती. आणि त्याच्यामध्ये 13 ग्रामीण रुग्णालयात त्यांना माल मिळालाच नाही असं त्यांनी कळवलेलं होतं. मग ह्या समितीनं पुण्याच्या लेखापरीक्षण समितीने काय निष्कर्ष काढला की बाबा 20 ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि बाकीचे ग्रामीण रुग्णालय मिळून असे 20 संस्था आहे. 20 संस्थांपैकी 13 संस्था म्हणतात की आम्हाला माल मिळालेच नाही आम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ह्या संस्थांना माल न मिळूनही यांची देयके अदा झालेली बुवा यांची. तर ह्या पद्धतीने एक मोठा म्हणजे अपार झाल्याचं चित्र निर्माण झालं. त्याच्यामध्ये काही आयटम होते, डांबर गोळ्या, उंदराच्या गोळ्या वगैरे वगैरे, तर यांची प्रचंड प्रमाणात म्हणजे खरेदी त्याच्यामध्ये दिसून येत होती. आता ग्रामीण रुग्णालय 20, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात किती माल लागतो याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं असेल, त्याच्याप्रमाणे त्यांनी अवास्तविक खरेदी होती असं त्यांनी निष्कर्ष काढला. आणि त्यांनी हा विचार याच्यामध्ये कोविड कालावधीमध्ये जे काही कोविड सेंटर होते त्याच्यामध्ये ते जे कोविड सेंटर होते ते काय प्रस्थापित रुग्णालय नव्हते. कुठली तरी शाळा, कुठला तरी हॉल हे त्या ताब्यात घेऊन तिथे CCC सेंटर आणि बाकीचे DCH सेंटर असे त्यांनी निर्माण केले होते. असे काहीतरी 125च्या आसपास संस्था असे रुग्णालय सोडून असे सेंटर्स पूर्ण जिल्ह्यात निर्माण झाले होते. त्याचा त्यांना लागणाऱ्या पुरवठ्याचा त्यात विचार झालेला दिसून येत नाही असं वाटतं. आणि ह्याप्रमाणे मग ह्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर या अहवालाच्या आधारे पुढचे लेखापरीक्षणं किंवा भंडार पडताळणी ह्या गोष्टींच्या बाबींचे वाट न बघता, कारण की याच्यामध्ये पुण्याच्या टीमने सांगितलं होतं की वरिष्ठ स्तरावरून याचं लेखापरीक्षण होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक संस्थेला माल मिळाला का नाही मिळाला याची खात्री करण्यासाठी भंडार पडताळणी सगळ्या संस्थांचे होणं गरजेचं आहे. त्यानंतरच याच्यावर काय असेल तो फायनल निष्कर्ष आपल्याला काढता येईल. मग शासनानं एजीचं ऑडिट म्हणजे लेखागार मुंबई यांच्या कार्यालयाकडचं ऑडिट किंवा मग भंडार पडताळणी कार्यालयाकडून त्यांचं ऑडिट, सगळ्या संस्था ऑडिट याची वाट न बघताच त्याच्या आधीच या शासनाने निलंबनाचे नोटीस पाठवून दिले आणि ह्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. वास्तविक पाहता जे कर्मचारी होते त्यांची बदली केली असती किंवा त्यांच्या हाताला फक्त जो कार्यभार होता तेवढा काढून घेतला असता तरी काम भागत होतं. याच्यामधले जे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक होते डॉक्टर चव्हाण यांची तर जानेवारी 22लाच जिल्हा रुग्णालयातून बदली झालेली होती आणि त्यांच्या ठिकाणी डॉक्टर किरण मुरलीधर पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. डॉक्टर बन्सी यांच्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यभार तेव्हा नव्हता. 3 महिने त्यांनी कार्यभार सांभाळला होता. आणि जेव्हा हे लेखापरीक्षणं झाले आणि नंतर हे निलंबनाचे जे काही निर्णय घेण्यात आले त्यावेळी त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यभार पण नव्हता. अशा घाई गडबडीमध्ये किंवा शासनाच्या
म्हणजे शासनाच्या ह्या थोडासा पूर्ण कारवाई होऊन योग्य ती चौकशी आणि योग्य ते न होताच योग्य त्या योग्य ते लेखापरीक्षण आणि भंडार पडताळणी आणि बाकीच्या गोष्टीची वाट न बघताच ह्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्याच्यामध्ये डॉक्टर चव्हाण तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक, डॉक्टर सुनील बन्सी तत्कालीन प्रभारी प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर संदीप पाटील तत्कालीन प्रभारी प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय, सर्व जिल्हा रुग्णालय जळगाव, भांडारपाळ श्री मिलिंद काळे जिल्हा रुग्णालय जळगाव, कार्यालयीन अधीक्षक लेखा विभाग श्री हरपाल वाणी जिल्हा रुग्णालय जळगाव आणि यावल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बारेला आणि सहाय्यक अधीक्षक श्री सुधाकर चोपडे या सगळ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. आणि हे निलंबित झाल्यानंतर यांच्यावर पोलीस कारवाई करावी किंवा FIR दाखल करावा असे शासन त्या निलंबनाच्या दिवसापासूनच आदेश होते. आता हे निलंबनाचे आदेशाबरोबरच पोलीस तक्रार दाखल करण्याचे आदेश आले आणि त्याच्यामुळे आमची निलंबित झालेली मंडळी सगळी हादरून गेली. बऱ्याच लोकांना नेमकं प्रकारच माहीत काय होतं हे कळत नव्हतं, कारण की हे सगळं खरेदी प्रक्रिया ही जिल्हा रुग्णालयाला राबवलेली होती आणि ती बरेचशी अपचारी यांच्या कार्यकाळातली नव्हती आणि जो माल पुरवठा झाला होता तो बऱ्याचशा कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळात पुरवठा झालेला नव्हता आणि जे काही देयक अदायगी झालेली होती ती देयक अदायगीची जी प्रक्रिया आहे ती तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्राधिकृत आदेशान्वये ग्रामीण रुग्णालय यावल यांनी राबवलेली होती देयक अदायगीची. म्हणजे ती देयक अदायगीची प्रक्रिया जी आहे पैसे देण्या संबंधित संस्थेला देयक अदायगी करायची प्रक्रिया ही यावल ग्रामीण रुग्णालयाला राबवली होती. त्याच्यामुळे जिल्हा रुग्णालयात असलेल्या लोकांना यावल रुग्णालयाला ही देयकी अदायगी चालवली आहे याचं सूत्राम कल्पना नव्हती काही लोकांनी. त्याच्यामुळे नेमकं काय झालं, आपला काय रोल आहे, आपल्याला का निलंबित करण्यात आलं आणि आपल्याविरुद्ध का विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आणि आपल्यावर पोलीस तक्रार का करण्यात येत आहे याचा उलगडा होईना आम्हाला. ठीक आहे झाला. नंतर विभागीय मग त्याच्यासाठी पोलीस केस शासनाने पोलीस केस नोंदवण्याचा फार प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही अपचाराच्या खात्यावर एकही रुपया आलेला नव्हता. जे काही देयके अदायगी झाले ती सेम प्रणालीने त्या गृहलक्ष्मी संस्थेच्या अकाउंटलाच सगळे पैसे गेलेले होते. त्याच्यामुळे कोणाला किती फायदा झाला या व्यवहारातनं हे शासन सिद्ध करू शकत नव्हते, कारण की कोणाच्याच अकाउंटला एकही रुपया आला नव्हता. सगळा पैसा जो होता तो पुरवठा करणाऱ्या संस्थेला त्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर झालेला होता, जो काय असेल कोट्यावधी रुपये असेल बहुत असेल. त्याच्यामुळे ही जी अधिकारी कर्मचारी होती वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3ची, तर FIR दाखल करताना जिल्हा रुग्णालय कार्यालयाची जी काही मंडळी होती ती फक्त एक पत्र घेऊन जायची की हे पत्र आहे व FIR दाखल करा यांच्या 4 लोकांच्या विरुद्ध. पोलिसांनी काय म्हटलं की बाबा हे शासकीय अधिकारी कर्मचारी आहे, यांच्या विरुद्ध FIR दाखल करायचे तर आम्हाला तुमचे पुरावे द्या ठेवूस, त्यांच्या विरुद्ध काय असेल लेखापरीक्षण काय असेल ते सगळे. आणि हे जे काही मोठी लिस्ट पोलीस खात्याने दिली होती की याच्याशिवाय आम्ही त्यांच्यावर FIR दाखल करू शकत नाही, जर तशीच FIR दाखल केली तर त्यांना संशयाचा फायदा म्हणून ते लगेच सुटतील म्हणे. जर त्यांना विरुद्ध आपल्या विरुद्ध FIR दाखल करायची असेल तर त्यांच्या विरुद्ध जे काही ठोस पुरावे आहेत, अभिलेखे आहेत, जे काय आहेत तर ते ठोस पुरावे तुम्ही सादर करा आमच्याकडे, तुमच्या ताब्यात घेऊन सगळी कागदपत्र आम्हाला सादर करा, म्हणजे FIR नोंदवून आम्हाला त्यांच्या विरुद्ध कारवाई करता येईल. त्यांना त्यांचे ते यातून सुटतील असं काही होणार नाही. त्या म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी पोलीस डिपार्टमेंटने अभियोक्ता म्हणजे त्यांच्याशी संलग्न असलेले जे काही अभियोक्ता आहे, लॉयर लोक असतील वगैरे, या सगळ्यांचा सल्ला घेऊन त्यांच्या लेखी पत्र त्यांच्याकडून लेखी सल्ला घेऊन त्याच्याप्रमाणे ते कारवाई करत होते. आणि आज सगळ्यात म्हणजे आज हा मार्च महिना चालू आहे, तर आज तागायत ही पोलीस फिर्याद आज दाखल होऊ शकलेली नाही. शासन स्तरावरून बरेच पत्रव्यवहार झाले, बऱ्याच लोकांकडे मार्गदर्शन घेतलं गेलं आहे, परंतु त्या पूर्तता हे करू शकत नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामधले जे अपचारी आहेत त्यांना कोणाला किती फायदा झाला आणि शासनाचा किती नुकसान झालं त्यांच्यामुळे, तर हे सिद्ध करू शकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्याचे पुरावे हे सादर करू शकलेले नाही आहे. त्याच्यामुळे यावल पोलीस स्टेशनकडे अजून ती FIR काही नोंदली गेलेली नाही. याचा पुढचा भाग म्हणजे विभागीय चौकशी. विभागीय चौकशीच्या सगळ्या जे काय आहे जिल्हा रुग्णालय जळगाव, उपसंचालक कार्यालय आणि संचालक कार्यालय यांच्याकडून सगळ्या पूर्तता होऊन ते विभागीय चौकशी जे काही प्रकरण आहे ते नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय चौकशी अधिकारी आहेत उपसचिव, त्यांच्याकडे ते आलेले आहे आणि गेली 1 वर्ष तिथे आमची सगळ्या अपचारींची विभागीय चौकशी चालू आहे. ह्या विभागीय चौकशीसाठी जे काही पुरावे दाखल केले शासनाने त्याच्यामध्ये उपसंचालक कार्यालयाच्या लेखापरीक्षण पथकाचा प्राथमिक लेखापरीक्षण अहवाल आणि पुणे कार्यालयाने जो काही लेखापरीक्षण केलेलं आहे सहसंचालक यांच्या आदेशाप्रमाणे त्या पथकाचा लेखापरीक्षण अहवाल त्यांनी पुरावे म्हणून ते जोडलेले आहेत अभिलेख म्हणून. आणि मग साक्षीदार म्हणून उपसंचालक कार्यालयाचे एक पथक होते, त्यातले ते जे चौकशी लेखापरीक्षक करणारे कर्मचारी आणि अधिकारी होते त्यांची नावं त्यांनी जोडली आणि जिल्हा रुग्णालयाची 2 लोकं त्यांनी याच्यामध्ये घेतलेली आहे. एक अमृतकर आहेत कार्यालय अधीक्षक आणि दुसऱ्या एक पूजा शिरावणे कनिष्ठ लिपिक आहेत. आणि ग्रामीण रुग्णालय यावलचं त्यांनी जावरे म्हणून एक कनिष्ठ लिपिक होते, त्यांना त्यांनी साक्षीदार म्हणून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सादरकर्ता अधिकारी म्हणजे उपसंचालक कार्यालयाचे जे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत ते या केसेसचे आमच्या ह्या प्रकरणाचे सादरकर्ता अधिकारी म्हणून ते शासनाकडून काम पाहत आहेत. आता ह्या प्रकरणातील जे अभिलेख आहे, अभिलेख म्हणजे काही देयकं असतील, चौकशी लेखापरीक्षण अहवाल असतील आणि बाकीचे संबंधित जी कागदपत्रं आहेत त्याची मागणी वारंवार आम्ही अपचारी लोकांनी आमचे विभागीय चौकशी सुरू होण्याच्या आधी वारंवार पत्र देऊन सगळ्या स्तरावर पत्र देऊन मागणी केलेली होती, पण शासनाने काही ते आम्हाला देण्यास नकार दिला होता. कारण काय की बाबा लेखापरीक्षण अहवाल हे तसे गोपनीय असतात आणि यांची केस अजून संपलेली नाही तर यांना देऊ नये अशा प्रकारचे काही आदेश आहेत असं आम्हाला कळत होतं आणि म्हणून आम्हाला एकही कागद त्यांनी दिला नाही. विभागीय चौकशीच्या पहिल्या तारखेच्या वेळेस आम्ही उपसचिव जे आहेत चौकशी अधिकारी त्यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडली की आम्हाला याच्यामध्ये काही कागद यांनी उपलब्ध करून दिला नाही आहे. आमच्याकडे या प्रकरणातील जे काही कागद आहेत, जे काही अभिलेख आहेत, दस्तऐवज ते उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला दाद मागता आलेली नाही आहे. कुठल्याही न्यायप्राधिकरणाच्या स्तरावर कोर्टात असेल किंवा मॅटमध्ये असेल किंवा इकडे आम्ही न्याय मागू शकलेलं नाही आहे, आम्ही आमची बाजू मांडू शकलेलं नाही आहे. आता तरी आम्हाला या विभागीय चौकशीमध्ये आमची बाजू मांडण्यासाठी देण्यात यावे. त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना आमचे जे काही आमच्या बचाव सहायकांनी यादी करून दिली कागदपत्रांची त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडे हे दस्तऐवज मागण्याचा अर्ज सादर केले. उपसंचालक कार्यालयाची ती जबाबदारी होती सादरकर्ता अधिकाऱ्याची की आम्हाला हे दस्तऐवज उपलब्ध करून दिले. तर मग साधारणतः 1 का 2 महिन्यानंतर आम्हाला जे काही यादी होती त्याच्यातले काही दस्तऐवज यांनी उपलब्ध करून दिले. ती सगळी छायांकित प्रती होती. त्याच्यामध्ये पुढचा भागाची छायांकित केलेला आहे तर मागचा भाग केलेला नाही असे बऱ्याचशा त्रुटी त्याच्यामध्ये होतात. आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला छायांकित प्रती दिला आहे पण याच्यात ॲटेस्टेड नाही आहे, सर्टिफाईड कॉपी नाही, त्याचा उपयोग काय आम्हाला. तर उपसंचालक कार्यालयाचे संबंधित लिपिक ते काय म्हणतात की तुम्हाला काही गरज नाही साक्षांकित प्रतीची. यावल गृहलक्ष्मी फाईल्सचे पुढील कथन भाग 2 मध्ये लवकरच आपणास सादर होईल. आपण सदरचे कथन ऐकून घेतल्यामुळे आपले सर्वांचे आभार. जय हिंद, जय भारत.